नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील काही भागामध्ये अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असल्यामुळं जर तसंच झालंच तर पुन्हा शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली जाणार आणि पुन्हा मुलींकरिता विशेष फेरी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता मुलींकरिता विशेष फेरीचं जे आयोजन केलेलं आहे त्याचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि पाऊस पडलाच तर ते वेळापत्रक पुढं जाण्याची शक्यता आहे. आता यामध्ये फार तर काय होणार आहे, तर तारखांमध्ये बदल होईल, त्या पुढं जातील, परंतु त्यातला जो नेमका अर्थ असणार आहे, तो बदलणार नाही आणि तो नीट समजून घेणं सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे मुली असतील, मुले असतील आणि समजून घेणं खूप गरजेचं असणार आहे. त्यामुळं सध्या जे काही वेळापत्रक MHA-FYJC-Admissions.in या वेबसाईटवर उपलब्ध केलेलं आहे, त्या अनुषंगानं आपण सविस्तर चर्चा कमी कालावधीमध्ये करूया. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल जी असणारी आहे ती बेल प्रेस करायला विसरू नका. तर ही जी गर्ल स्पेशल राऊंड जो असणार आहे विशेष फेरी 2चं वेळापत्रक काय नेमकं आहे ते आपण विचारात घेऊया. मुलींकरिता विशेष फेरी असल्यामुळं मुलांच्या मनामध्ये काही प्रश्न असणारे आहेत, तसेच मुलींच्याही मनामध्ये काही प्रश्न असणारे आहेत, काही पालकांच्या मनामध्ये काही प्रश्न असणारे आहेत. असे प्रश्न आणि त्याची उत्तरं घेऊन मी आज या व्हिडिओ एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा नेमका अर्थ काय असणार आहे हे समजायला सोपं जाईल. मुलींसाठी विशेष फेरी असल्यामुळे या फेरीला कोण कोण रजिस्ट्रेशन करू शकते, तर ही मुलींसाठी विशेष फेरी आहे. यामध्ये सर्व पात्र विद्यार्थी असणार आहेत, मुली असतील मुले दोन्ही नवीन नोंदणी न्यू रजिस्ट्रेशन करू शकतात. हा यातला महत्वाचा भाग असणारा आहे. तसंच ज्यांना आधीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळालेला नाही किंवा ज्यांचे प्रवेश रद्द झाले आहेत ते सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात, कारण अशा विद्यार्थ्यांनी यापूर्वीच रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा सहभाग या फेरीमध्ये असणारा आहे. दुसरा प्रश्न असा आहे की अर्ज भाग 1 दुरुस्ती कोण करू शकते. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात काही चुका उदाहरणार्थ नाव, गुण, प्रवर्ग, आरक्षण झाल्या आहेत ते सर्व विद्यार्थी भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात. नवीन नोंदणी करणारे विद्यार्थी देखील आपला भाग 1 नव्याने भरून दुरुस्त करू शकतात. अर्ज भाग 1 लॉक करणे आवश्यक आहे का? तर होय. अर्ज भाग 1 लॉक करणं अत्यंत बंधनकारक आहे. जोपर्यंत तुम्ही भाग 1 लॉक करत नाही आणि तो मार्गदर्शन केंद्र किंवा शाळेकडून व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतला जात नाही. अर्ज भाग 2 कॉलेज पसंतीक्रम कोण भरू शकते का आणि कमीत कमी किती प्राधान्यक्रम द्यावेत. कोण भरू शकते, तर ज्यांचा भाग 1 व्हेरीफाय झाला आहे असे सर्व विद्यार्थी भाग 2 भरू शकतात. आता यामध्ये या अगोदरचे काही विद्यार्थी असणार आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालेलं असणार आहे. का भरावा, तर नवीन फेरीत महाविद्यालयांचे कट ऑफ बदलतात, त्यामुळे नवीन उपलब्ध जागांनुसार जागा मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी हा फॉर्म भरावा लागतो. कमीत कमी प्राधान्यक्रम तुम्हाला कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम म्हणजे प्रेफरन्सेस देणे आवश्यक असणार आहे. अर्ज भाग 2 भरून लॉक करणे आवश्यक आहे का? तर याचं उत्तर असणार आहे होय, भाग 2 लॉक करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही भाग 2 लॉक केला नाही तर संगणकीय प्रणालीद्वारे तुम्हाला कोणतेही कॉलेज अलॉट केले जाणार नाही आणि तुम्ही फेरीतून बाहेर पडाल. या फेरीसाठी ऑनलाईन कन्सर्ट कोण कोण देऊ शकतं, म्हणजे ऑनलाईन सहमती ज्याला आपण म्हणतो. तर ज्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत भाग घ्यायचा आहे ते सर्व विद्यार्थी आपल्या लॉग इन मधून ऑनलाईन सहमती देऊ शकतात. विशेषतः ज्यांनी आधी प्रवेश घेतला होता पण तो रद्द करून या फेरीत यायचे आहे त्यांना संमती देणे गरजेचं आहे. आता यामध्ये हे
अर्ज भाग 1 पर्यंत तुम्ही भरू शकता मुलं, परंतु मुलींच्या बाबतीमध्ये सगळं शक्य असणार आहे, परंतु मुलांना अर्ज भाग 2च्या बाबतीमध्ये ते शक्य होणार नाही, कारण ही फेरी फक्त मुलींच्यासाठी असणार आहे. म्हणजे एकीकडं तुम्हाला अर्ज भाग 1 पर्यंत जाता येईल, परंतु भाग 2 जो असणार आहे तो मुलांच्यासाठी कदाचित तो बंद ठेवण्यात येणार, फक्त मुलींचा सहभाग त्यामध्ये असणारा आहे. या फेरीसाठी रिक्त जागा कधी जाहीर होणार आहेत? तर विशेष फेरी 1च्या मुदतवाढीनंतर पुढील फेरीची रिक्त जागांची यादी वॅकन्सी लिस्ट 10 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. याचा उपयोग तुम्हाला पुढं प्राधान्यक्रम देण्यासाठी होणार आहे. प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज भाग 1 व 2 भरण्यासाठी मुदत किती आहे? तर विशेष फेरी 1 चे प्रवेश 8 जुलै 2026 पर्यंत चालणार ते आपल्याला माहित आहे. पुढील फेरीसाठी ऑनलाईन भरण्याचा सुधारित कालावधी हा 10 जुलै 2026 सकाळी 11 वाजल्यापासून ते 11 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. याचं सविस्तर वेळापत्रक काल जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रत्यक्ष प्रवेश घेण्याचा कालावधी म्हणजे ऍडमिशन कन्फर्मेशन विंडो जो असणार आहे तो कालावधी काय असणार आहे, तर कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन कागदपत्रे पडताळणी करणे, फी भरणे यासाठी साधारणपणे 13 जुलै 2026 सकाळी 11 वाजल्यापासून ते 14 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंतचा कालावधी असणारा आहे. कॉलेज अलॉटमेंट तारीख काय? आता ही जी मुलींसाठी विशेष फेरी असणारी आहे, जी अलॉटमेंटची डेट असणार आहे 13 जुलै रोजी सकाळी 10 वाजता लॉग इन मधून गेला तर थेट कॉलेज ऍडमिशन कॅप ऍडमिशन म्हणून असणार आहे, त्याला क्लिक करा. कॅप अलॉटमेंट स्टेटस दिसेल, तिथं डायरेक्ट तुम्हाला ऍडमिशन कॉलेज अलॉट झालंय का नाही हे कळू शकतं. कोटा प्रवेशासाठी कोण पात्र आहेत? तर इन हाऊस कोटा जो असणार आहे तो त्याच संस्थेच्या शाळांमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असतील. मायनॉरिटी कोटा भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याक त्यांना आपण म्हणतो, या समाजातील विद्यार्थी हे यामध्ये सहभाग घेऊ शकतात. मॅनेजमेंट कोटा संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाद्वारे दिले जाणारे हे प्रवेश असणारे आहेत. इथं देखील हे जे प्रक्रिया असणार आहे ती फक्त मुलींसाठी असणारी आहे. कॉलेज सुरू होण्याची तारीख काय? तर 15 जुलै 2026 पासून नियमितपणे आपले वर्ग सुरू होतील. संबंधित प्रवेश घेतलेला आहे त्या उच्च माध्यमिक विद्यालयाशी संपर्क प्रत्येक विद्यार्थ्यानं साधणं आवश्यक असणार आहे. आणि पुढील फेरीचे वेळापत्रक जाहीर होण्याचा दिनांक काय? तर ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला माहीत आहे आणि 14 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता पुढची फेरी जी असणार आहे विशेष फेरी म्हणजे मुलींची फेरी झाल्यानंतर जी फेरी पुढे आयोजित केली जाणार आहे त्याचं वेळापत्रक 14 जुलै 2026 ला सायंकाळी 6 वाजता जाहीर करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं आपण वेळोवेळी वेबसाईट पाहणं, त्यावर काय अपडेट आहेत हे पण पाहणं आवश्यक असणार आहे. तर हे जे गर्ल्स स्पेशल राऊंड असणार आहे मुलींकरिता विशेष फेरी, त्याचं हे वेळापत्रक आहे. ते प्रश्न आणि नेमकी त्याची उत्तरं यामध्ये आहेत. नीट तुम्हाला समजले असतील असं मला वाटतंय. आपण इथं थांबूया. धन्यवाद.